ज्यांनी कामं केल्यात ते निवडून येणार. पाण्याचं हे आश्वासन किती वर्ष झाले देतच राहिलेत. एकाने आश्वासन पूर्ण केलेलं नाही. काय केले? रस्त्याचं काम करतो असं म्हणून तर ते सांगितलं, रस्ता तर अजून झाला नाहीत. कामासाठी कवा वे रात्रीनं फोन लावा, त्यांनी लगेच येणार. किती वर्ष झाले रस्ता करायला लागलेत, अजून रस्ता तर आहे काय गावात? प्रत्येक वर्षी आश्वासनच मिळालं. 10 वर्ष झाली तेच आश्वासन मिळाले. पाण्याचा प्रश्न सुटला कुठं? जसजसं मतदान जवळ येईल तसतसं वातावरण तापायला लागलं आहे. कारण उमेदवारांच्या आता प्रचाराच्या हलग्या देखील तापायला लागल्यात आणि कार्यकर्त्यांच्या अंगात यायला सुरू झाले. मात्र या सगळ्या घोळात नागरिकांना काय वाटते, त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहे, विकास कामं व्हायला पाहिजेत का, झाले असतील तर कुठली झालेत, आणि नागरिक या पंचवार्षिक निवडणुकीत इचलकरंजी महानगरपालिकेसाठी कुणाला निवडून देणार आहेत, या संदर्भात आपण जनमताचा कौल घेतोय. सध्या मी आहे प्रभाग 14मध्ये. इथल्या नागरिकांशी बोलतोय, त्यांच्याशी चर्चा करणार आहे, जाणून घेणार आहे नेमका नागरिकांचा कौल काय. काय सांगाल, प्रभाग 14मध्ये कुणाचं वातावरण आहे, कोण निवडून येईल असं वाटतं? ओमकार सुर्वे. का तसं का वाटतं? हे दोघांच्यात घासाघासी आहे. हां, काय विकास कामं करताना कोणी कोणी काय केल्यात वाटतं तुम्हाला? तिथं बघा कसं आहे, हां ओमकार हे आहे की नाही, ते कामं जरा चांगले आहेत. हां, काय काय कामं केले ते? गटारी केलेले आहेत, रस्ते केलेले आहेत, परत बोरं मारलेले आहेत, सगळी कामं केलेले आहेत. केलेले. परत सगळ्यांचं सगळं ओके आहे इथं, हां, काय टेन्शन नाही, काही नाही. बरं. फोन केला तर अडचणीला उभे राहतात का? राहतात ते राहतात कधी पण. राहतात. हो, तुमचा काय अनुभव आहे? कोण येईल वाटतं? आपल्या आमच्या इथले चारी सीट आहे. अभिषेक वाळवेकर, ओमकार सुर्वे, बरं. आणि म्हणजे लेडीज दोन आहेत. हां, येतील वाटते. येथे का येते का येतील वाटते? येथील म्हणजे काय, आमच्या इथं भागातली कामं झाल्यात ना. कामं झाल्यात. काय कामं झालं? सगळी काय असेल ते, म्हणजे काय नाही असं नाही, सगळी कामं झाल्यात झाल्यात. आता या पुढच्या 5 वर्षात लोक त्यांना संधी देतील वाटते. येथील घेऊ. हो, येणार की. कामच तसं आहे ना त्यांचं. कामच तसं आहे. हो. 14मध्ये म्हणलं तर आता बघितलं तर म्हणजे 4 उमेदवार भाजपाचे आहेत. कोण त्यांचा ओमकार सुर्वे, हां. अभिषेक वाळवेकर, ओके सपना भिसे आणि मेघाताई भोसले. ओके. हे 4 उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार वगैरे व्यवस्थित आहे. त्यांची कामं बघितली तरी बऱ्यापैकी त्यांची कामं पण व्यवस्थित आहेत. हां. आणि त्यांनी मेन म्हणजे त्यांनी इथल्या नागरिकांच्या मनावर राज्य केले. होय. हां, कारण काय मनावर राज्य कारण केलं म्हणजे नेमकं काय? कोणताही असा नागरिक, सर्वसामान्य नागरिकाची इच्छा काय असते की बाबा हे माझं काम केलं की हे काम व्हायला पाहिजे. बरोबर. ते त्यांनी नागरिकांच्या मनातलं म्हणजे असं काम ओळखून त्यांनी काम फार व्यवस्थित पाडलेलं आहे. त्यामुळे त्यांची शक्यता जास्त आहे. बरं. किती वर्ष त्यांचं हे काम सुरू आहे असं वाटतं? म्हणजे आता बघितलं तर सगळी उमेदवार नवीनच आहेत. हां. आणि हे सातत्यानं असं म्हणजे काम त्यांचं व्यवस्थित आहे. हां. म्हणजे आधी पण त्यांनी पुढच्या 5 वर्षात ही कामं करतील असं वाटतंय. हा 100% सक्रिय राहतील असं 100% कामं करणार त्यांनी. म्हणजे सत्तेत नसताना सुद्धा त्यांनी कामं, म्हणजे मी सत्तेत नाही आहे तरी पण त्यांनी कामं त्यांची सुरू ठेवल्यात. नाहीतर एक कसं असते, मी सत्तेत आल्यावरच काम करणार असं असते. पण त्यांनी तसं नाही, त्यांनी आधीपासून म्हणजे कामाचा हा असं व्यवस्थित चालू चालू आहे. हो हो. काय वाटतं तुला, काय निकाल असेल इथला? निकाल भाजपच्या 4 सीटा निवडून येणार. येणार. येणार Fix 100% येणार. फिक्स. तुझ्या प्रभागात हेच वातावरण आहे? होय होय, माझ्या प्रभागात हेच वातावरण आहे. प्रभाग 14 मध्ये कोण निवडून येईल असं वाटतंय, का निवडून येईल असं वाटतं? ओंकार सुर्वे, अभिषेक वाळवेकर, बरं. भोसले, त्यांची कामं चांगली आहेत ना इथं का चांगली 14पासून. हा, आणि पहिल्यापासून त्यांचं भाऊबंद पहिला होतं बरं. नगरसेवक 10 वर्ष, त्यांचं चुलते होते उपनगराचे 5 वर्ष. त्यांचं भागात काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. तुमचे सहकारी म्हणतात ते निवडून येतील, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? ओमकार सुर्वे निवडून येणार. कारण काय? कारण त्यांचं काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. काय तुमचा अनुभव आहे, कशासाठी ते काम युवकांच्यासाठी पण काम चांगलं आहे, महिलांसाठी पण काम चांगले केले त्यांनी. महिलांनी हे करून देतात कामाचं, रोजगार ते. पण सगळं इथं अडचण असली तर येतात त्यांनी प्रत्येक आम्हाला सगळं रोजगाराचे किंवा काही अडचण असेल तर येतात लगेच. हा, बोललं की येतात लगेच. काय अनुभव काय होता तुमचा? मग काय पण अडचण आली समजा, रस्त्या असू दे, गटर बिटर, लगेच येतात. काय सांगितलं की तक्रार. काय सांगाल तुम्ही, काय वातावरण आहे निवडणुकीचं इथं, कोण येईल निवडून असं वाटतं? हे वाळवेकर,
वाळवेकर हाय, सुर्वे हाय आणि हे भोसले आणि सपना भिशे. विषय काय वाटते तुम्हाला, ते का निवडून येतील वाटते? म्हणजे आमचा विश्वास आहे कार्यकर्ते आहेत ते चांगले, बर, त्यामुळं आम्हाला काय अडचण आली तर त्यांनी करू शकतील. कामं करतात ते, असतात सक्रिय असतात. सर्वांच्या तर पूर्वीपासूनच आहे त्याच्यामुळे असतात. असतात. आणि आमचा अभिषेक वाळवेकर तर अगदी विश्वास आहे. विश्वासू आहे का विश्वासू काय? का आमचा कलानगरचा महागणपती एवढं त्यानं कार्य मोठं केलेलं आहे की असा म्हणजे आमची प्रसिद्धीला आलेला महागणपती आहे. होय. हा, त्याच्यामुळं पुढाकार घेऊन हे करून आमच्या गल्लीतल्या लोकांना हे करून अगदी मस्तपैकी त्याचं कार्य असतं. बर, आता तुमच्या प्रभागात काय कामं कोण करते काय, किंवा काय कामं राहिल्यात काय पेंडिंग काय? आता म्हणजे पाण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न झालाय. बर, हा, त्याच्याकडे जरा कोण लक्ष म्हणजे हे होईना झालंय का, तर त्यांनी म्हणाल्यात की सुळकुडचं पाणी यायला लागलंय, जरा नळ टाकायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे असं चाललंय. बाकीचे दिवाबत्ती, रस्ता, लाईट हा, ते आहे रस्त्याचं आता काय हे जरा 4 वर्ष जरा म्हणजे केलेलं नाही, हा चांगला रस्ता म्हणून. बाकी तिकडच्या रोडला त्यांनी केलेला आहे. तुम्हाला काय वाटते कोण येईल निवडून, इथं काय वातावरण आहे? वाळवेकर येतील वाटते का? कारण काय? खटपट करणारा माणूस आहे खटपट करणारा माणूस आहे. 4-5 वर्ष सक्रिय आहे तिथे. तर गणपतीला बी किती खटपट करताय सांगा बघा. रवणूक आली गल्लीला आमच्या. होय, त्यामुळं येतील काय, संधी देतील काय इथले नागरिक? बरोबर 100% आल्यावर बी काम करणारे ते शेता. काय सांगाल तुम्ही इथल्या विकास कामाच्या अनुषंगाने तुमच्या मदतीला कोण येते? कारण निवडणुका तोंडावर आहे, काय वाटते तुम्हाला? आम्हाला बघा का नाही, सुर्वे येतात, बर. गौडे येत होते, सुर्वे येत होते. हा, ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे 2 तरी आमची कायमची ठरलेली माणसं आहेत. बर. सुरुवात तुम्ही काय विकास कामात त्यांनी काय केलेत? नाही त्या आड्या अडचणीला उभे राहतात. होय, कधीही म्हणजे पाणी नाही आलं आम्ही त्यांच्याकडे गेलो की नाही, त्यांनी लगेच म्हणजे हे केलंय, प्रत्येक गोष्टीला आम्हाला बोलवलं की नाही लगेच त्यांनी आल्यात. सपाटे, हा, सुर्वे येत होते, येत होते. येतातच, अजून सुद्धा येतात. आता परवा गेल्या की नाही आठवड्यात आमचं पाणी गुरुवारी बघा 4 दिवसानं 7 दिवसानं पाणी आलं नाही म्हणून आम्ही चौकात गेलो तर लगेच सुर्वेनी बोलवून घेतलं त्यांना. आता ओंकार सुर्वे उभारल्यात की नाही, त्यांनी लगेच बोलवून घेतलं आणि सांगितलं की पाणी का ह्यांच्या भागात सोडला नाही, सगळ्या भागात का सोडला. मग लगेच त्यांनी आम्हाला 9 वाजता म्हणजे 8:30लाच सोडले पाणी. सोडलं. होय, आता पुढच्या 5 वर्षात ते तुमच्या मदतीला येतील असं वाटतं? 101% येणार. सुर्वे पण येणार, वाळवेकर पण येणार, आम्हाला गॅरंटी आहे. होय, मग आसपास काय वातावरण? हेच वातावरण आहे? हो आहे आहे, आमच्या कलानगरमध्ये तर आहे वातावरण आहे म्हणजे त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे? आहे. कोणत्याही कामाला त्यांना बोलवा, लगेच त्यांनी येतात. असं काही हे नाही बी काय म्हणत नाही. कार्यकर्ते होते म्हणून हा, काय सांगा. 5 वर्ष प्रशासकीय कार्यकर्ते होती, नगरसेवकाची कारकीर्द नव्हती. बर. त्याच्या आधी नगरसेवकाचं चांगलं काम केलेलं आहे. हा, काय, आणि हे पण आता येणारे उमेदवार बी चांगले आहेत, चांगलं काम करतील. विश्वास आहे तुम्हाला? 100%. कोण कोण निवडून येतील वाटते तुम्हाला? आता तसं काही इलेक्शन आहे, मी काय सांगू शकत नाही. पण तुमच्या भागात चांगली मतं तरी कोणाला पडतील? बीजेपीचं वातावरण आहे. वातावरण आहे, बसतील सीटा असं वाटतं. इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं आपण बोलतोय, इथल्या प्रश्नांसाठी कोण धावून येते या अनुषंगानं बोलतोय. प्रभाग 14 मध्ये मी आहे. काय सांगाल तुम्ही इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं कोण येईल मदतीला वाटतंय? कोण गेल्या काही महिन्यापासून वर्षापासून येतंय? अनुभव काय? सुर्वेंनी आम्हाला मदत केल्याच, आता वाळवेकरांची पण आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. पूर्ण म्हणजे जरी ते निवडून आले तर आमच्या भागाचा तर विकास होईलच, पण पूर्ण आमच्या कलानगरला किंवा नगरपालिकेमध्ये त्यांची खूप मदत होईल. आणि ते धडाडीचे जवान उमेदवार आहेत, त्यामुळं त्यांनी होपफुल सगळी कामं करतील अशी आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. तुमच्या सहकारी म्हणतात की ते निवडून येतील, तुम्हाला काय वाटते? तुमचा काय अनुभव आहे? नाही, आम्हाला पण तेच वाटते, 100% निवडून येणार. सुर्वे वाळवेकर ही ठरलेली सीट आहेतच, येणारच. तुमचं काय मत आहे का? तुमचं वेगळं काय मत आहे? नक्कीच युवा पिढी आहे, काहीतरी छान करून दाखवणार. आणि गणपती उत्सवात अतिशय सुंदर त्यांचा ठसा उमटलाय कलानगरमध्ये, त्यामुळं त्यांनी समाजासाठी खूप छान काम करतील. आत्मविश्वास आहे. आमच्या कलानगरचे उमेदवार आहे म्हणून सांगत नाहीये, टोटल इचलकरंजीचे उमेदवार म्हणून आम्ही सांगायला लागलो. ते जर निवडून आले तर सगळ्यांना मदत होईल. हो, पूर्ण. आणि यावी अशी आमची इच्छा आहे खूप. यावी त्यांनी निवडून यावं, सगळी तरुण पिढी निवडून यावी, अगदी वर नगरपालिकेत जावं अशी आमची इच्छा आहे. सुर्वे दोघं पण निवडून यावेत अशी आमची मनापासून इच्छा आहे. काय सांगशील तुमची इथल्या दिव्याबत्तीची, रस्त्याची, लाईटची कोण सोय करतंय? कोण तुमच्या अडीअडचणीला उभा राहतोय? आता मागील म्हणजे मागच्या निवडणुकीपासून तरी संतोष शेळके, नागेश पाटील,
ही आम्ही उमेदवार जे आले होते निवडून ते रस्त्याच्या वेळेला गटारीच्या वेळेला कामासाठी येत होते गल्लीतनं फिरत येत होते होते? येत होते होय पाण्यासाठी बोर मारणं बोरचं पाणी उपलब्ध करून दिलंय बरं. आमच्यासाठी. आता निवडणुका मतदान काही दिवसांवर आहे, काय वाटतंय तुम्हाला, कोण निवडून येईल वाटतंय, काय वातावरण? वातावरण आहे ज्यांनी कामं केल्यात ते निवडून येणार हे तर येणार? मी सांगतो हा, जी कामं केल्यात ते निवडून येणार. येणार? हा येणार. कोण कोण कामं करतंय इथं, कोण तुम्हाला कोण दिसतंय का? आता माझ्या बघण्यात तरी आमच्या गल्लीत जी आल्यात ती दिसल्यात तर हा. मी त्यांची नावं तुम्हाला सांगितलीच. हा, हा. जी आश्वासन देऊन काम करणारे आहेत परत हा. अशी आहेत बरं. जी कामं केल्यात लोक जन जे असं म्हणजे त्यांचं मत जे सांगेल तेच होणार की. हो. होय. आता तुम्ही बघितलं म्हणताय, काय नेमकी कामं इथली झाल्यात सांगा आम्हाला, काय वाटतं? रस्ते झाल्यात गटरी झाल्यात बोर आमच्या 2-4 गल्लीत बोरचं पाणी नव्हतं उन्हाळ्यात. किती बोर दिवस मारल्या. किती दिवस नव्हतं पाणी? म्हणजे पूर्वी होती बोर 5-6 वर्षापूर्वी ती बंद पडल्यावर कोण विचार केलं नव्हतं. खरं आता 8 महिने झाले 7-8 महिने झाले बोर चालू करून आम्हाला त्यांनी पाणी दिलंय. बर प्रत्येक गल्लीत 2-2 पाईपलाईन करून पाणी पण दिलेत. बर म्हणजे पाण्याचा प्रश्न इथं पाण्याचा बऱ्यापैकी प्रश्न सुटलाय. पण बऱ्यापैकी सुटलाय. काय वाटतं? हा, मेन प्रश्न आहे की नदीच्या पाण्याचा हा. तो सुटायला पाहिजे. सुटायला पाहिजे. सुटायला पाहिजे मग हे सोडवतील असं वाटतंय काय तुम्हाला? असे वाटतंय की त्यांनी करायला पाहिजे तसं. बर तुम्हाला काय वाटतंय, कोण येतील निवडून? काय? निवडून काय म्हणजे आता मी असं काय सांगू शकत नाही हा. कोण निवडून येतील हा. असं म्हणून आपण तर काय कोणाला बरं, सांगू बरं, शकत बरं तुमच्या इथं कामासाठी कोण आमच्या येते? इथं कामासाठी म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर नागेश पाटील, संतोष शेळके यांनी गटरीचं काम केलं. हा. परत सांगतो रस्त्याचं काम करतो असं म्हणून तर ते सांगितलं. रस्ता तर अजून झालेले नाहीत. हा. खरं पाण्याची सोय सोडली. आमचं आता सध्या आम्हाला पाणी ज्या दिवशी येते चावीला हा. दुसऱ्या दिवशी 3ऱ्या दिवसापासून 4 दिवस रोज बोरचं पाणी येते. पाणी पण व्यवस्थित येते आणि काम आमच्या म्हणजे नागेश पाटील आणि संतोष शेळके पाण्याचं सुद्धा हे झाले. बर मला सांगा, तुमच्या अडी अडचणीला फोन केल्यानंतर ते उभे राहतात? हां राहतात राहतात. आम्ही फोन केल्यावर म्हणजे आम्ही संतोष शेळकेंना तर असं कधी केलं नाही. कारण नागेश पाटलांना आम्ही 2-3 वेळा आम्ही कशातरी कारणालाच फोन केला पण जाग्यावर आलेले? आलेले. मग यापुढे येतील तुम्हाला वाटतंय का? येते विश्वास आहे? आहे विश्वास आहे येते. संतोषदादा आमचं सगळ्या कामाला कधी पण हाळी मारलं तर हाकेला येण्यासारखं आहे आमचं. येण्यासारखं आहे? हां बर सक्षम फुलं आहे येण्यासारखं हां. आम्हाला. होय कामं संतोषदादा काय काय केल्यात का तिने? कामं भरपूर केल्यात त्यांनी आणि केव्हा अहोरात्रीचं आम्ही फोन करायला त्यावेळेला हजर असतात ते. हजर असतात? हां हजर काय असतात. कामं केलं इथली काय तिने? इथली गटारी बोर मारून दिलं, पाण्याची चावी दिली, बोर मारलं, पाण्याची चावी दिली, सगळ्यांच्याकडे पाणी आलं. सक्षम फुल त्यांचं आपल्याला आहे. एखाद्या अडी अडचणीला ते उभे राहतात हा का? उभे राहतात. अडी अडचणीला आम्ही येऊ रात्री पण जाऊ पण त्याला पण त्यांनी येऊ शकतं आमच्याकडे पुढच्या- येऊपर्यंत पोहोचतात हां. पुढच्या 5 वर्षात त्यांना संधी देतील का इथली माणसं? हा देणार की देतील? देतील. विश्वास आहे का तुम्हाला? विश्वास आहे सक्षम फुल आम्हाला विश्वास आहे. वाटते मावशी, इथं कोण कामं करतंय वाटतंय, प्रभागात कोण निवडून येईल असं वाटतं? नागेश पाटील ते करतात की संतोष शेळके हां. हे तर आमचे जास्त खास ओळखीचे आहेत हां. की आता 2 नवीन राहिलेले उमेदवार एवढे नाहीत खरं त्यांनी येतात करतात. फोन केला की हजर आता पाण्याची आम्हाला गरज होती पाण्याची बोरच्या पाण्याची त्यांनी केले. गटारच तेवढी नाही. कशी पाण्याची कशी काय सोय केली? बोर मारून दिली की बोर मारून दिली होय बोर मारून दिली तिने. रोज सकाळी असते पाणी. सकाळी आता 9 ते 10 पर्यंत असते पाणी. अजिबातच नव्हतं ना पाणी हां. त्या गल्लीत अजिबात म्हणजे कायच पाण्याचं काय चावीला येईल तेवढंच. तेवढंच 8 दिवसात नाही येते. हां. मग ते आता त्यांनी आमची तक्रार आम्ही त्यांना ते सांगितलं आम्हाला पाण्याची लई अत्यंत गरज आहे. 8 दिवसाने येते की नाही काय करणार. हो. तर त्यांनी ऐकलं आणि लगेच ते काम केले पण त्यांनी. हां, हां, हां. मग आमचे ते उमेदवार आमचे ऐकलेत आणि बरं. केले पण त्यांनी. बरं. काय सांगाल तुम्ही, काय नेमकं वातावरण आहे निवडणुकीच्या? पाणीचं सोयीस्कर केलं की कोणी केले? संतोष शेळके, हां. नागेश पाटील बर आणि ते सोयीस्कर केलं. बोर मारलं. राहुल आवाडे राहुल आवाडे म्हणताय तुम्ही, काय काम कसं आहे त्यांचं? इथले आमदार आहेत ना ते? आमदार आहे. काम आहे काय चांगलं त्यांचं? आहे की आहे चांगलं? आहे की त्यांनाच आम्ही पहिलाच म्हटलं पहिला त्यांनी घरात आल्यावर त्यांना सांगितलं तर तुमची काय प्रॉब्लेम आहे. आमचा एकच पाण्याचा तर आमचा प्रॉब्लेम आहे म्हणलं. हां. आणि आता पण एकच तक्रार आहे अजून चावीला पाणी व्यवस्थित आलं पाहिजे. फक्त 2 दिवसानं काय विनाकारण 2 दिवसानं पाणी उलवलं बघा पाणी हां. ते 2 व्यवस्थित यायला दिवसानं अडाणार जरी आले तर सुद्धा आलं. आम्हाला काय रोज नको आहे. तर 2 दिवसानं 3ऱ्या दिवशी आले तर बस एवढं बाकीचं काय मागणं नाही आमचं. बरं आता या निवडणुकीला काय वाटते तुम्हाला, कोण निवडून येतील वाटते? काय अजून काय तुम्हाला काय वाटते? काय सांगायचं जनतेवर आहे हो हे सगळं. जनतेवर हां. येणार की कमळ येणारच की येणार. येणार की जसे आपले आमदार साहेब तरुण आहेत तसेच तरुण पिढी म्हणून हे आपले
नागेश पाटलांची मिसेस ज्योती पाटील, परत तेजस्विनी भोसले, परत पुजारी सर त्यांनी आणि आपले संतोष दादा, जे कायम आपल्या प्रभागामध्ये मदतीस कायम येत असतात, कायम मदतीला हजर असतात. एक फोन गेला की म्हणजे कायम त्यांनी येतात असतात कायम. मला सांगा तुमचे काय प्रश्न होते आणि मग तुम्ही त्यांना बोलवलं का किंवा त्यांना फोन केला का? मग त्यानंतरचा तुमचा अनुभव काय होता? पाण्याचा प्रश्न होता, पाणी येत नव्हतं, बोर वगैरे नव्हते, सरकारी बोर. ते बोर वगैरे त्यांनी म्हणजे पाण्याची सोय केली प्रत्येक भागामध्ये. हां, आणि लाईट वायरी वगैरे सगळे जुने झालेले ते नवीन चेंज करून दिले. मला सांगा पुढच्या 5 वर्षात ते सक्रिय राहतील, कामासाठी करतील? राहतील ना? विश्वास आहे होय, आहे राहतील, करतील, करणार. आता काही दिवसावर मतदान आलंय, इथले या प्रभागातले नागरिक त्यांना संधी देतील असं वाटतंय का? देणार की सर, देणार. राजकारण आता सगळ्या पार्ट्या आहेतच, पण हे आता जे भाजपचे उमेदवार आहेत ना ते भरपूर चांगले आहेत की जे सोयी करतील अशा आम्हाला त्यांची खात्री आहे. आणि राहुल आवाडे साहेब जेव्हा निवडून आलेत तेव्हापासून म्हणजे सुखसोयी होत चालल्यात. होय. आता तुमच्या प्रभागात कोण कोण उमेदवार कोण आहे? आमच्या प्रभाग क्रमांकात आहे की नाही त्यात संतोष शेळके, ज्योती पाटील आणि तेजस्विनी भोसले आणि राजू पुजारी हे 4 आमच्यात उमेदवार आहेत. ते निवडून येतील वाटते? सगळ्यांनी आम्ही सपोर्ट दिल्यावर निवडून येणार आणि नक्की निवडून येणार. तुमचे सहकारी म्हणतात की निवडून येतील, त्या तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल? काय इथं वातावरण आहे? आम्हाला वाटतंय की भाजप यावं, भाजपच येईल असं वाटतंय. भाजपमुळे आमचं कामं भरपूर झाले आहेत. काय सांगाल आम्हाला, कोणती कामं झाल्यात? अडीअडचणीला तुमच्या कोण उभा राहतात? आवाडे साहेब आल्यापासून आमच्या भागातली सर्व कामं होत्यात. काय असलं तर बी अहोरात्री बोलवलं तरी पण त्यांनी येऊ शकतात, त्यांचे लोक पाठवू शकतात, कामं करू शकतात. ह्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या अडीअडचणीला कोणाला शेजारच्या किंवा काय कोण आलेलं काय किंवा तुमचा अनुभव तसा काय आहे? संतोष शेळके काय झाले तर इथे येतात त्यांनी, काय झाले तर कुठलाही कार्यक्रम असतो त्यांनी येतात. हो, येतात. कुठल्याही अडचण रात्री जरी झाली, कुणाचं काय अडचण आली, कोण वारले तरी पण येऊ शकतात त्यांनी. करून जाते ते. तुमचा काय अनुभव आहे? सगळी यावं असं, भाजप यावं असं माझं. हां, येतील असं वाटतंय काय? सगळी मदत दिल्यावर होणारच. होणार 100% होणार. काय सांगशील मित्रा, काय वातावरण आहे इथं निवडणुकीच्या अनुषंगानं? वातावरण भाजपच आहे. का कसं काय वाटतं? भरपूर कामं केले त्यांनी कामं केलं आणि राहुल साहेबांनी पण आता यशवंतजी भरपूर कामं केले. होय. तुझ्या प्रभागाच्या कामांसंदर्भात काय सांगते? विकास कामं म्हणजे गटारी, रस्ते, परत वायरिंग वगैरे हे भरपूर कामं केले. अडीअडचणीला कोण उभा राहते तुमचं असं वाटतंय? अडीअडचणीला राहुल साहेबच आहे. म्हणजे जेव्हा कोण लावेल त्याचे उमेदवार असतील किंवा अडीअडचणीला रस्त्याची कामं कोण लावले तर त्यांचे हजर असतात. कोण लावले की हजर असतात? कार्यकर्ते त्यांची उभा राहतात. काय वाटतंय तुम्हाला? तुमचे सहकारी म्हणतात की राहुल आवाडे इथं सक्रिय आहेत, त्यांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत, तुमचा अनुभव काय? नाही, राहुल आवाडे यांचं काम एकदम बेस्ट आहे. बेस्ट आहे. हा, एक नंबर आहे त्यांचं काम. तसं आमदार म्हणजे दुसरा पहिल्यांदाच आपल्या इच्छेला आमदार मिळाले. बरं, एवढं चांगलं काम आहे? होय, भरपूर काम चांगलं काय आहे. सांगाल आम्हाला, उदाहरण दाखल काय सांगा? उदाहरण म्हणजे डायरेक्ट त्याने म्हणजे स्वतःहून हजरून डिसिजन घेतात तिथे. स्वतः भरपूर ठिकाणी आता त्यांनी उदाहरण म्हणा, आपल्या पुरवठा ऑफिस मधली म्हणा, गावबागचे म्हणा, पुढच्या माहितीने स्वतः शापूरच्या प्रकरणामध्ये स्वतः राहुल आवाडे साहेब उभा राहतात, स्वतः आमदार साहेब येतात इथं उभा राहतात. म्हणजे काम फास्ट आहे. भाजपचं काम, माहितीचं काम फास्ट आहे. तुमचे सहकारी सगळे भाजपचं काम चांगलं आहे म्हणतात, तुमचा काय अनुभव आहे? 100% चांगलं आहे भाजपचं काम. वर मोदी असल्यामुळं आणि आम्ही कसं आहे हिंदू धर्माला आपण जास्त सपोर्ट करून कामं तर होतच आहेत, त्यात काही विषय नाही. कामं तर होत आहेत, पण आपण धर्मासाठी पण मतदान करायचं आहे, त्यांना बीजेपीला पण निवडून आणायचं आहे. असं आमचं सगळ्यांचं पण एकजुटीनं मत झालेलं आहे. या प्रभागात कोण सक्रिय आहे? अमृत मामा सक्रिय आहेत, परत नागेश अण्णा सक्रिय आहेत. त्यांनी पण काय आपण काम घेऊन गेलं त्यांच्याकडे, त्यांनी आपल्याला लगेच म्हणजे रिप्लाय देतात, आपल्या कामाचा रिप्लाय देतात, लगेच काम आपल्याला लगेच करून देतात त्यांनी. आणि या भागात त्यांनी स्वतः बनल्यामुळे आम्हाला पण जरा त्याचा फायदा आहे. आणि मेन म्हणजे बीजेपी कंड आहेत, ते आम्हाला
प्लस पॉईंट आहे. म्हणजे पुढच्या 5 वर्षात काही कामं सांगितली तर ते हा, तुमच्या त्यांनी उभं करणार राहतील. 100%. आता जर त्यांनी सध्या नगरसेवक नाही तरी सुद्धा आम्ही घेऊन कामं घेऊन गेलो तरी त्यांनी लगेच म्हणजे ऍक्शन घेतात त्यावर. बाबा आपली पोरं आहेत, लगेच व्हायला पाहिजे काम, असं सक्रिय आहे त्यांनी चौघं सुद्धा. तुमचा काय अनुभव आहे? अमृत मामा, परत नागेश अण्णा, परत संतोष ऐके दादा, परत राजू कोळी दादा, यांचं काम म्हणजे कसं आहे, ती सक्रिय आहेत. काय आता सध्या म्हणजे नगरसेवक नसताना नसताना सुद्धा तिने कसं आहे, आम्ही काय पण काम नेलं गेलं तर तिने करतात. हा, तर पुढच्या 5 वर्षात संधी तुमचा प्रभाग देईल वाटते. देणार की आम्ही, देणार की. आता सध्या त्यांनी नगरसेवक नसताना सुद्धा कामं करत आहेत, त्यामुळेच आम्ही पण त्यांच्याशीच आहोत आम्ही पण. हा, तुम्हाला ते वाटते? होय. आमच्या प्रभागामध्ये भाजप महायुतीचे 4 उमेदवार राजू पुजारी, परत ज्योती नागेश पाटील, त्यानंतर तेजश्री अमृत भोसले व आमचे 4थी उमेदवार संतोष बाबुराव शेळके, हे चार उमेदवार आहेत. व या चारही उमेदवारांचं तसंच आपण बघायला गेलं असता हे निवडणुकीपुरते हे काम करणारे 4 व्यक्ती नसून सदैव जनतेच्या संपर्कात, सदैव नागरिकांच्या संपर्कात असणारे व्यक्तिमत्व आहेत व त्यांनी बरीचशी कामं केली आहेत. ज्योती नागेश पाटील व तसेच नागेश अण्णा यांनी आमच्या भागातील रस्ते, तसेच पाण्याचा प्रश्न असेल, तसेच नागरिकांच्या विविध योजना, जसे की आपण पाहत असाल, परत आभा कार्ड असेल, परत लाडकी बहीण योजना असेल, जसे शासकीय योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, या सर्व योजना सर्वसामान्य नागरिकांना पोचण्यासाठी सर्वसामान्यांना मदत केलेली आहे. पुढच्या 5 वर्षात इथले प्रभागातले नागरिक त्यांना संधी देतील असं वाटते? 100% संधी देतील, कारण हे 4ही उमेदवार प्रभागासाठी मतलब एक विजन, हे विकासाचं धोरण घेऊन या रणांगणात उतरलेले आहेत व सर्वसामान्य जनता आज यांच्या पाठीची आहे. आज तरुण वर्ग, युवा पिढी यांच्या पाठीमाग असण्याचं कारण, एकमेव कारण म्हणजे सर्व भागातील सर्व नागरिकांचे प्रश्न सोडण्याची त्यांची असलेली तळमळ व तिने आजपर्यंत आत्तापर्यंत केलेली विकास कामे हे पाहता 100% या 4ही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे. तुमचे सहकारी म्हणतात की महाविकास आघाडी किंवा महायुती विजयी होईल. तुमचा काय अनुभव आहे? कोण इथं कामाला असते वाटतं? आमच्या मतानं नाही, इथं नागेश पाटील पूर्ण पाठिंबा मिळेल. होय का? तसं का वाटतंय? त्यांनी एक जरी फोन लावला तरी बी प्रॉब्लेम सॉल्व असा आहे तो आमचा. होय, काय अनुभव होता तुमचा? कशासाठी फोन लावलेला? किंवा म्हणजे काय? कसं कामासाठी हां. कवा बी रात्रीतनं फोन लावा, त्यांनी लगेच येणार, हजर होणार, आमची कामं त्यांनी करून देणार, असा आहे त्यांना. म्हणजे तुमचा अनुभव आहे? आमचा अनुभव आहे. पुढच्या 5 वर्षात लोक त्यांना संधी देतील असं वाटतं? देणार, 101% देणार, खात्री आहे तुम्हाला? खात्री आहे आम्हाला. सध्याचा प्रश्न आहे रोड आणि पाणी. हे फक्त आश्वासनच ऐकत मिळाले. तुम्ही अस्तित्व काम केले काय? नाही. सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आता नागरिकांचा प्रश्न जे मांडल्यात नाहीत ते सोडणं गरजेचं आहे. आता प्रश्न म्हणजे काय, पाण्याचा हे आश्वासन किती वर्ष झाले देतच राहिलेत. एकाने आश्वासन पूर्ण केलेलं आहे, काय केले नाही. त्याकरता काय सांगता येत नाही अजून पण कुणाची काय सत्ता येईल किंवा काय होईल. शिवसेना आघाडीला किती जागा मिळतील असं वाटतंय? महायुतीला किती जागा मिळतील असं वाटतंय? आता तरी अंदाज मला तर काही सांगता येणार नाही, कारण काय शिवशाही आघाडीला चांगलं लोकमत चांगलं आहे. चांगलं लोकमत आहे. लोकमत कारण काय? कारण का आता विकासाचा प्रश्न जो पडलाय ना, आता धुळा बघायला लागलाय तुम्ही सडकला. धुळ्याचं काय काम कोणी केले काय? नाही. कारण का आता किती वर्ष झाले रस्ता करायला लागले, अजून रस्ता तर आहे काय गावाला? नाही. रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. जे सोडवल ते चांगला नागरिक, जो नेता दिसेल त्याला मतदान टाकणार लोक. म्हणजे समस्या सोडवल्या पाहिजेत आणि सोडवणाऱ्यांच्या पाठीमागे ते उभा राहिलं हो, पाहिजे. 100%. इचलकरंजीकर ते लक्षात ठेवून आहेत का? त्याचा निर्णय घेतील? 100% आहे. कारण का आता जो काम करेल त्याच्यावर जे डिपेंड आहे. प्रत्येक वर्षी आश्वासनच मिळालं. 10 वर्षी झाली तेच आश्वासन मिळाले. पाण्याचा प्रश्न सुटला कुठं? नाही. प्रत्येक नेता म्हणतोय आम्ही करू आम्ही करू, कोण केलेच नाही ना. केल्याशिवाय कुठला प्रश्न सुटणारच नाही. जनता त्रस्त झाली हो. आज साधारण रस्त्याला बघितला तर धुळा आव्हानं झालं. कुठे रस्ते आहेत? एकही रस्त्याचं काम नाही. टचअप केले, विषय संपला. आम्हाला तर खूप आमच्या भागातले नागेश पाटील म्हणजे आता ज्योतिवहिनी उभारल्यात, त्यांचं खूप छान सपोर्ट आहे आणि आमच्या भागातली सगळी कामं आम्हाला प्रत्येक आमच्या हाकेला त्यांनी येतात
आम्हाला सगळं त्यांनी पाण्याची सोय, रस्ते वगैरे सगळे चांगले करून दिलेत आणि ह्याच्या आधी म्हणजे अजून त्यांनी निवडणुकीला राहायच्या आधीपासून त्यांची कामं भरपूर आमच्या भागात चालू आहे. ओके. तुम्ही म्हणताय अडी अडचणीला येतात, काय एखादा अनुभव होता का तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना कुणी सांगितलं किंवा काय झालं किंवा त्यावेळी त्यांनी मदत केली, असं काय तुमचा अनुभव होता? कुठली पण गोष्ट असू दे, कोणाचं घरगुती भांडण वगैरे असू दे, त्याला पण त्यांनी सगळं पुढं राहून मिटवतात, परत समजूत काढतात सगळ्यांची. प्रत्येक गोष्टीला म्हणजे आम्हाला कशाची पण आमचं हे असलं, कुठली पण अडचण असली तरी पण त्यांनी सपोर्ट करतात आम्हाला. तुमचे सहकारी म्हणतात ते असतात, तुमचा काय अनुभव आहे? कोण वाटते तुम्हाला इथे निवडून? ज्योती वहिनीच येणार आमच्या. येणार हां. का, तसं काय वाटतंय? त्यांची कामं झालेली आहेत या भागात सगळी. झालेले हां. काय कामं केलं? हेच की रस्ते, गटारी, लाईटची सगळी सोय केलेली आहे त्यांनी. केलेले आहे. पाणी हां. म्हणजे अडीअडचणीला उभा राहतात. हो, बर. मग पुढच्या 5 वर्षात तुम्ही संधी द्यायची म्हटलं तर कुणाला देणार मग? त्यांनाच देणार की आम्ही. देणार. हो. आसपास सगळं हेच वातावरण आहे. होय होय होय, हेच आहे वातावरण. प्रभाग 15 मधल्या नागरिकांशी आपण बोललो. ज्या ज्या नागरिकांशी चर्चा आपण केली, इथले प्रश्न आहेत, रस्ते असतील, पाणी असेल, स्ट्रीट लाईन असेल किंवा अडीअडचणीला एखाद्या वेळी दवाखाना असेल, इतर वेगवेगळ्या कारणांनी असतील, तर जे उमेदवार आमच्या मदतीला येत आहेत, जे आमच्या फोनवर आमच्या हाकेला उभे राहत आहेत, त्यांना आम्ही निवडून देणार असा इथल्या नागरिकांचा होर आहे. अर्थात भाजप असेल किंवा महायुती असेल, यांच्यासाठी या प्रभागामध्ये वातावरण चांगलं असल्याचं इथलं नागरिक म्हणत आहेत. जाऊया पुढच्या प्रभागात, त्यांना काय वाटते इथल्या नागरिकांना. भेटूया नव्या अपडेट्सवर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.